हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन। ब्लाऊजची टोटल उंची 15 इंच आहे। शिलाईनंतर 14 इंच होईल। शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे कारण डीप नेक आहे आणि 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि खाली 3.5 इंचावरती मार्किंग करून हा बॉक्स आखून घेतलेला आहे आणि मग अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग करून मी गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता गळ्याचं कटिंग झाल्यानंतर आपण करूया स्टिचिंगला सुरुवात। तर इथे मी अस्तरवरती गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि मेन ब्लाऊजचं कापड तसंच ठेवलेलं आहे। तर आता मेन ब्लाऊजच्या कापडावरती आपण गळ्याचं अगोदर स्टिचिंग करणार आहोत, पण त्याआधी मी इथे ब्लाऊजला गोट यूज करणार आहे। तर ब्लाऊजला गोट लावण्याची योग्य पद्धत आपण अगोदर पाहूयात। इथे मी गोट घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही कलरचा घेऊ शकता। मला इथे गोल्डन कलरचा वापरायचा होता म्हणून मी हा गोल्डन कलरचा गोट घेतलेला आहे। आता हा जो गोट आहे आपण इथे ब्लाऊजला अटॅच करताना गोटची जी गोल बाजू आहे, जाडसर बाजू, ती आतल्या बाजूने घेतलेली आहे। गळ्याचा जो ओपन भाग आहे त्याच्या बाजूकडून मी गळ्याचं म्हणजे गोटचं जो जॉइंटचा पार्ट आहे तो घेतलेला आहे। म्हणजे गोट या अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला जोडून घ्यायचा आहे। तर आता जोडताना अर्धा इंचचा आणि पूर्ण ब्लाऊजला अशाच पद्धतीने गोट पूर्ण जोडून घ्यायचा आहे। आता गोट जोडून झाल्यानंतर इथे आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे गळ्याच्या भागावरती। पण त्याआधी आपण मेन ब्लाऊजचं कापड घेणार आहोत। त्या ब्लाऊजवरती गोटचा भाग आतमध्ये राहील अशा पद्धतीने, म्हणजे अस्तर आणि मेन ब्लाऊजच्या कापडाच्या आतमध्ये राहील अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे। साईडला पिन लावून घ्यायचे आहेत ज्यामुळे अस्तर किंवा जे मेन ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते सरकणार नाही आणि मग शिलाई करून घ्यायची आहे। आता जिथे आपण गोट जोडलेला आहे त्यावरती शिलाई मारायची आहे, म्हणजेच गोट जोडताना जी शिलाई आहे त्या शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं आतलं कापड आहे गळ्याचा भाग तो कट करून घ्यायचा आहे। आता हा गळ्याचा भाग कट केल्यानंतर इथे आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। छोटे छोटे कट दिल्यामुळे काय होतं की हे जे अस्तर आपण आतमध्ये फोल्ड करतो ते इझिली फोल्ड होतं आणि गळ्याला किंवा म्हणजे जे ब्लाऊजचं अस्तर असतं आणि कापड असतं तिथे कुठेही ओढल्यासारखं होत नाही आणि योग्य फिनिशिंगसह कापड बसतं। तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारून झाल्यानंतर जे ओपन अस्तर आहे त्याच्या सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायची आहे। अस्तरचं किंवा ब्लाऊजचं कापड कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे। आता रेग्युलर आपण ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्या पद्धतीने मी टक्स मारून घेतलेले आहेत आणि आपण इथे बनवणार आहोत कमरेचा जो भाग आहे तिथे ब्लाऊजला डिझाईन बनवणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला जेवढ्या उंचीची डिझाईन बनवायची आहे तेवढ्या उंचीचं कॅनव्हास घ्यायचं आहे आणि कॅनव्हास मी डबल फोल्ड घेतलेला आहे। हे अशा पद्धतीने मी गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि या कॅनव्हासला कट केलेला आहे। आता वेगळं करून घ्यायचं आहे कॅनव्हासला व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि आता यावरती आपण अस्तरचं कापड आणि मेन ब्लाऊजचं कापडही अशाच पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। जेवढं कॅनव्हासचं मेजरमेंट आहे त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता इथे अस्तरही मी त्याच पद्धतीने कट केल्यानंतर अस्तरवरती मेन ब्लाऊजचं कापड उलट्या बाजूने ठेवायचे आणि त्या उलट्या बाजूवरती कॅनव्हास ठेवायचा आहे आणि मग अशा पद्धतीने 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे। हा जो गोल आकार आहे याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं। त्यानंतर इथे एकदम कडेवरती व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ही दाबटीप देऊन झाल्यानंतर तुम्ही ते लेस जॉईन करू शकता किंवा तुम्ही गोटपट्टी लावू शकता। आता खरं तर मी इथे दोन्ही पार्ट तयार करून घेते आणि मग इथे गोटपट्टी लावून घेणार आहे। हे अशा पद्धतीने मी इथे गोटपट्टी अटॅच करत आहे। तुम्ही इथे तुम्हाला जी आवडेल ती लेस वगैरे लावू शकता। हे दुसऱ्या भागालाही मी इथे गोटपट्टी अटॅच करून घेतलेली आहे। आता हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहे। आपण हे ब्लाऊजला जोडून घेणार आहोत। तर उलट्या बाजूने हे पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। हवं तर तुम्ही इथे पिन लावून घ्या आणि मग स्टिचिंग करा। हे अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट एकदम सेंटर पार्टला जॉईन केल्यानंतर खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे।
त्यानंतर हे पार्ट उलटे करायचे आहेत, आतमध्ये घ्यायचे आहेत आणि मग खालच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायचे आहे। आता हा वरचा जो भाग झालेला आहे, जिथे आपण आकार दिलेला आहे तिथे तुम्ही एखादं डिझाईन बनवून जॉईंट देऊ शकता। आता मी इथे मेन ब्लाऊजचंच थोडंसं कापड घेऊन इथे त्याला थोडासा गोल आकार देऊन कट करून मग आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतो किंवा तुम्हाला सुचेल त्या पद्धतीनेही करू शकता। आता मी ते कॅनव्हासवरती गोल राऊंड दिलेला आहे। या पद्धतीने मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि या कापडावरती शिलाई मारून घेतली। त्यानंतर एक कट करून अशा पद्धतीने छोटेसे कट देऊन एक्स्ट्राचं कापड कट करून याला पण मी गोट पट्टी लावून घेत आहे। आता हा तयार केलेला जो पार्ट आहे हे बरोबर सेंटरला ठेवून ह्याला व्यवस्थित पिनने अटॅच करून घ्यायचा आहे आणि मग यावरती आपण टिप मारणार आहोत। आता इथे पवरच्या भागाला मी ते व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे खालच्या बाजूने पार्ट जोडून झाल्यानंतर वरच्या बाजूने मी इथं आपल्याकडे ब्लाऊजचं जे कापड आहे त्याची बरोबर मधली पट्टी कट करून घेतलेली आहे, जिथं थोडीशी डिझाईन आहे ती, आणि तिच्या एका बाजूला 1/4 इंचचं एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे। त्यानंतर या बाजूने मी व्यवस्थित शिलाई मारून धागे निघू नये म्हणून याला लॉक केलेलं आहे। दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि याच पट्टीचा आपण लेस म्हणून ब्लाऊजला यूज करणार आहोत। तर हे अशा पद्धतीने मी जवळजवळ अर्धा इंचापेक्षा थोडीशी जास्त 1/4 इंच इतकी पट्टी तयार केलेली आहे आणि ही पट्टी आता आपण ब्लाऊजला अटॅच करणार आहोत। तर अटॅच करताना गोट आणि गळ्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी 1/4 इंचपेक्षाही कमी मार्जिन सोडून ही पट्टी अशा पद्धतीने जोडून घेत आहे। आता ही पट्टी आपण जोडताना जो सेंटर पॉईंटला कट दिलेला आहे तिथपर्यंत जोडून घ्यायची आहे। इथे अशा पद्धतीने थोडंसं गोल करणार आहोत आणि इथे आपण कट देऊन जॉईन करणार आहोत। हे अशा पद्धतीने आतल्या बाजूने घेतलेलं आहे, हे दोन्ही पॉईंटच्या आतमध्ये ठेवून आणि बाहेरच्या बाजूने पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूची ही पट्टी मी इथे जोडून घेणार आहे। इथे पाहू शकता दुसऱ्या बाजूची ही पट्टी मी जॉईन करून घेत आहे आणि दोन्ही बाजूने ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे पहा आतल्या बाजूनेही परत एकदा मी शिलाई मारून घेत आहे। अशा पद्धतीने सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।